झणझणीत, चमचमीत आणि चविष्ट गरमागरम हे खरडा चिकन खाण्यासाठी बघा तयार आहे. बघा एकदम मस्त आणि एकदम छान झालेलं आहे. रंग पण पहा किती सुंदर आलेला आहे. आता आमच्या घरचे जे आहे, माझे मुलं आहेत, माझे मिस्टर आहेत, ते सारखं सारखं म्हणत असतात की तू एकदम मस्त अगदी झणझणीत असा चिकनचा पदार्थ बनव. तर आज आपण हे मस्तपैकी असं झणझणीत खरडा चिकन बनवणार आहोत. एकदम पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल आणि अगदी तोंडाची चव नसेल तरी हे खाल्ल्याबरोबर तुमची तोंडाची चव परत येणार आहे आणि परत परत मागून तुम्ही हे खरडा चिकन खाणार आहे. बघा किती सुरेख दिसत आहे. अगदी कलर वगैरे पहा किती सुंदर आलेला आहे आणि एकदम झणझणीत तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 कांदे अगदी बारीक बारीक कट करून घेतलेले आहे. एकदम कोथिंबीर खूप जास्त घेतलेला आहे, लिंब घेतलेला आहे, त्यानंतर अद्रक घेतलेला आहे, त्याच्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे. चला तर इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सुकं खोबरं जे घेतलेलं आहे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त आहे, कारण मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे इथे. तर हे आपल्याला मस्त असं खमंग लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. आता याचे मी मोठे मोठे काप केलेले असल्यामुळे मी सुरुवातीला हे भाजून घेणार आहे पहा. आणि तोपर्यंत माझे मिस्टर पण मला हे चिकन वगैरे सगळं साफ करून देत आहे. तर आता हे खोबरं भाजून झालेलं आहे. तर आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे बघा, खरडा चिकन करायचं म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा खरडा करावा लागेल, म्हणजे ठेचा करावा लागेल अगदी झणझणीत. तर इथे मी पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या थोडा तिखट पण आहे आणि खूप जास्त तिखट पण नाही. त्यानंतर तेवढंच आपल्याला लसूण पाकळ्या पण घ्यायच्या आहे. तर लसूण पण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं छान अगदी तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 इंच अद्रक घेतलेलं आहे, म्हणजे आलं घेतलेलं आहे, आणि त्यानंतर मी इथे जिरं घेतलेलं आहे. आता हे सगळं छान असं मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा एकदम अगदी चविष्ट पण तितकं झणझणीत तिखट असं खरडा चिकन बनवून दाखवणार आहे, तेही कोल्हापूर स्टाईलने. आणि यामध्ये आता थोडंसं हिंग देखील घालून घेतलेलं आहे. पहा आता मस्त असं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये ना मी अगदी तोंडाची चव इतकी छान येणार आहे ना, त्याच्यामुळे इथे मी आधी सुरुवातीला अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेणार आहे. बघा आता हे सगळं भाजून झालेलं आहे. तर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. बघा आता हे चिकन पण 1 किलो आहे. मी स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे माझ्या मिस्टरांनी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला मी थोडी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि अर्ध लिंबू जे उरलेलं होतं ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही मॅरिनेशन करताना अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे ती देखील तुम्ही याला लावू शकतात, पण इथे मात्र मी लावलेलं नाहीये. आता इथे कढई घेतलेली आहे आणि मॅरिनेशन करण्यासाठी मी ते बाजूला ठेवलेलं आहे आणि गॅसवर मी इथे कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे सुरुवातीला, कारण आपल्याला पहिली स्टेप म्हणजे ही आहे की आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. तिथे मी 4 मीडियम आकाराचे जे कांदे ते कट करून घेतलेला आहे. तर मग मी इथे 1 कांदा जो आहे कट केलेला तो ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे. तर सुरुवातीला मी जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान असं तडतडलं की मग आपल्याला हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांदा अगदी थोडासा लालसर होईपर्यंत फक्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि आता हा कांदा छान असा लालसर शिजलेला आहे. तर यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा. आणि छान अगदी मस्तपैकी आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. सुरुवातीला याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, ना गरम पाणी घालायचं ना गार पाणी घालायचं. यावर प्लेट ठेवून आपल्याला त्या प्लेटवर आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. पहा असं जर आपण केलं ना, असं जर चिकनचं स्वतःचं अंगचं जेव्हा पाणी सुटेल ना, तेव्हा आपलं हे चिकन अजिबात रबरासारखं होणार नाहीये, एकदम छान शिजणार आहे. तर आपल्याला हे 5 मिनिटानंतर बघायचं आहे. तर हे 5 मिनिटं होईपर्यंत आपण जे हे खरडा भाजून ठेवलेला आहे, जो ठेचाचा प्रकार भाजून ठेवलेला आहे, तो आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे. गार झालाय. तर सुरुवातीला मी आधी खोबरं जे आहे ते बारीक करून घेणार आहे. तर हे खोबरं जे आहे मी मिक्सरला लावून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण जो खरडा भाजून ठेवलेला आहे हा पण छान असा गार झालेला आहे, तो देखील आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे. तर मी हे सगळं अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. बघा एकदम छान मस्त असा सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये. आणि यावर आपल्याला मुठभर कोथिंबीर मात्र खूप जास्त पाहिजे आहे यासाठी. तर मग मी ती कोथिंबीर घालून घेणार आहे.
आणि आता वरतून थोडंसं फक्त पाणी घालायचं आहे, अगदी थोडं घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे मी. आणि आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला. पहा एकदम छान वाटण इथं मस्त अगदी तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता हे वाटण आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता इथे बघूया आपण. तर हे जे याच्यावरची जी प्लेट आहे ती काढून घ्यायची आहे. पाणी आपल्याला अजिबात अजूनही चिकनमध्ये टाकायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता चिकनला अगदी 5 मिनिटात स्वतःच अंगचं पाणी जे सुटलेलं आहे. त्यामुळे असं केल्याने काय होतं ना, की आपल्या हे जे चिकन बनवणार आहे ना त्याला टेस्ट फार छान येते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे चिकनला स्वतःचं अंगचं पाणी सुटलंच पाहिजे. पहा आता हे जे ताटावर जे पाणी ठेवलेलं आहे ना ते पण गरम झालेलं आहे. ते आपल्याला यामध्ये टाकत राहायचं आहे. तर असंच आपल्याला जवळपास 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे असं चिकन शिजवून घ्यायचं आहे. आणि 5-5 मिनिटांनी हे जे ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे ते चिकनमध्ये टाकत जायचं आहे. अशा केल्याने काय होणार आहे की आपलं हे चिकन एकदम छान मस्त असं शिजणार आहे. तर आता पाहूया इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहे. चिकन शिजलेलं आहे का नाही ते बघायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही चिकन छान शिजलेलं आहे. बघा आता हे गरम असल्यामुळे मी इथे चमच्याने तोडून बघणार आहे. बघा अगदी सहज तुटत आहे आणि अगदी आपलं चिकन एकदम छान शिजलेलं आहे. अजिबात रबरासारखं झालेलं नाहीये. तर बघा अशा प्रकारे हे अगदी शेवटचे अगदी 2 मिनिटं आपल्याला हे बघा पाणी हे शिजवून घ्यायचं आहे. वरचंच गरम पाणी टाकायचं आहे. पहा आणि इथे मला खूप जास्त रस्सा वगैरे काही करायचं नाहीये. त्यामुळे मी आता हे जास्त पाणी वाढवणार नाहीये. पाहू शकता आता हे चिकन आपलं तयार आहे. तर मग मी हे काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये. तर हे सगळं मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता तीच कढई आपल्याला पुन्हा गॅसवर ठेवायची आहे आणि इथे भरपूर सारं आपल्याला तेल घालायचं आहे. चिकन म्हटलं किंवा नॉनव्हेज म्हटलं की त्यांना मात्र तेल खूप जास्त लागतं. पाहू शकता तुम्ही. आणि आता इथे मी 3 मोठे जे कांदे आहे बारीक केलेले, टोटल 4 कांदे मी बारीक केले होते. एक कांदा आपण आधीच फोडणीला घातलेला होता. आता हे 3 बारीक केलेले कांदे आहे हे तेलामध्ये छान अगदी परतवून घ्यायचे आहे आपल्याला. इथे मस्त अगदी लालसर होईपर्यंत छान अगदी हा कांदा परतवून घ्यायचा आहे. तर इथे मी हा कांदा छान असं परतवून घेत आहे. बघा असा कांदा परतवल्यानंतर काय होईल की ज्या कांद्यामधला जो गोडसरपणा आहे तो पण निघून जाईल. पाहू शकता तुम्ही 2 ते 3 मिनिटं लागलेली आहे इथे मला कांदा परतवायला. आणि आता आपण जो खरडा तयार केलेला आहे ना हा संपूर्ण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा कांद्याबरोबरच आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. तर हा मस्त अगदी कांदा आणि हा खरडा एकदम छान असा परतवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत. पाहू शकता तुम्ही एकदम छान मस्त असा परतला गेलेला आहे. आता यावर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला फक्त एक छान वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे कांदा आणि खरडा एकदम छान असा परतला जाईल. आता या ठिकाणी आपल्याला इथे मी 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे. ती पण छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे. आता या स्टेजला जे आपण चिकन शिजवून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता याच्यात मिरची मसाला वगैरे काही घालायचा नाहीये कारण आपण यामध्ये खरडा टाकलेला आहे आणि त्यामुळे मिरच्या खूप असा टाकलेल्या असल्यामुळे आपल्याला दुसरं तिखट वगैरे टाकायची गरज नाहीये. बघा आणि आता ह्या मसाल्यामध्ये हे चिकन असं छान मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे. पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता तेल पण किती छान सुटलेलं आहे. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा आपलं हे खरडा चिकन इथे मस्त अगदी झणझणीत तयार झालेलं आहे आणि वरतून आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि आता आपण इथे छान अगदी सर्व करायला घेऊया. तर तुम्ही हे खरडा चिकन अगदी भाकरी बरोबर खाऊ शकता, पोळी बरोबर खाऊ शकता, साध्या वरण भाताबरोबर देखील खाऊ शकता. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. एकदम छान आणि झटकीपट तयार होणारी आहे आणि एकदम चविष्ट आहे. तर एकदा मात्र नक्की ह्या प्रोसेसने तुम्ही करून बघा. पहा किती सुंदर दिसतंय ना. जितकं सुंदर दिसतंय ना तितकं अगदी चवीला एकदम मस्त असं झणझणीत तयार झालेलं आहे. बघा आणि किचनमध्ये पण एकदम छान असा मस्तपैकी सुगंध दरवळत आहे. तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा हे खरडा चिकन करून बघा आणि रेसिपी कशी वाटली
तर नक्की मला कमेंट करा. धन्यवाद.